ओम नमः शिवाय। ओमाच्या जपाने होणारे फायदे ऐकाल तर लगेच म्हणायला सुरुवातच करता। जेव्हा तुम्ही मंत्राचा जप करत असता त्यावेळी डोक्यातून राग, भीती, आशा, भावना दूर होत राहतात। मनातून नकारात्मक विचार निघून जातात। अनेक लोक ओम या मंत्राचा जप करत असतात मनाला शांती वाटावी म्हणून, तर काही जण देवाची प्रार्थना करत असताना ओम नामाचा जप करत असतात। ओम नामाचा जप करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे। तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही, पण ओम नामाचा जप तुम्ही योग्य प्रकारे केला तर आरोग्याला अनेक फायदे मिळतात। एका अभ्यासानुसार जे लोक योग्य पद्धतीने ओम नामाचा जप करतात ते लोक खूप ताण तणाव मुक्त असल्याचं फील करतात। चला तर मग जाणून घेऊयात ओम म्हटल्याने शरीराला कोणते फायदे होतात। अनेक लोक दिवसभरात देवाला वंदन करण्यासाठी किंवा देवाप्रती भक्ती युक्त करण्यासाठी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात। पण हा मंत्र करत असताना फक्त देवाची भक्तीच नाही तर तुम्ही तुमचं आरोग्य सुद्धा चांगले ठेवू शकता। त्या मंत्राचा उच्चार गर्दीच्या ठिकाणी करू नका। कमी गर्दीच्या ठिकाणी, शांत आणि आल्हाददायी ठिकाणी करा। एकाग्रतेने करा। आजूबाजूच्या वातावरणाने लक्ष विचलित होऊ देऊ नका। या नामाचा जप सदैव करा, कारण ओमचा जप केल्याने आजूबाजूला सकारात्मक भावना निर्माण होतात। यामुळे तुम्ही नकारात्मक विचार करणे टाळता। त्यामुळे तन, मन आणि आत्म्याला शांती मिळते। ओम नामाचा जप केल्यामुळे पोटाचे विकार दूर होतात, आरोग्य उत्तम राहते, पचन क्रिया चांगली राहते। ज्या लोकांना रात्री झोप न येण्याचा त्रास उद्भवतो त्यांनी सकाळी ओमचा मंत्र म्हटल्यानंतर त्रास दूर होईल। जेव्हा तुम्ही मंत्राचा जप करीत असता तेव्हा डोक्यातील राग, भीती, आशा, भावना दूर होतात। मनातील नकारात्मक विचार निघून जातात। शारीरिक आणि मानसिक आरोग्य नीट राहण्यासाठी या ओमच्या मंत्राचा जप फायदेशीर ठरत आहे। सकाळी लवकर उठून जप केल्याने दिवस चांगला जातो। सकाळी शक्य नसल्यास रात्री जप करा। ओम नामाचा जप केल्यास मानसिक तणावातून मुक्ती मिळते आणि मन शांती राहत असल्याचं विज्ञानाने देखील मान्य केलंय। एकाग्रता अधिक राहते। तसेच ओम शब्द हा कधीही हळू आवाजात बोलू नये। हळू आवाजात जप केल्यास त्याचा काही उपयोग होत नाही। जितक्या जोरात या शब्दाचा उच्चार आणि जप केल्यास तितकाच लाभ होतो आणि शांतताही मिळते। तर मंडळी, हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व शेअर करा। गुरुमाऊली या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।